भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीने महाराष्ट्रभर संविधान जागर यात्रा काढली आहे। याच्या अंतर्गत 9 ऑगस्ट रोजी महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झालेली यात्रा 30 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये पोहोचली। नागपूरमध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले आणि बाबू हरदास आवळे चौक येथे जाहीर सभा झाली। संविधान जागर समितीचे समन्वयक ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी काँग्रेसवर संविधानाबद्दल भ्रामक माहिती देण्याचा आरोप केला। त्यांनी काँग्रेसच्या 42व्या घटनादुरुस्तीसह इंदिरा गांधींच्या संविधान प्रस्ताविकेच्या बदलावर टीका केली। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कलम 370 हटवण्याचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केले। कार्यक्रमात सामाजिक नेतृत्वाचा सत्कार करण्यात आला। व्हाईट लोटसचे विनोद वासनिक, संघमित्रा बौद्धिक संस्थाचे राजेश नंदेश्वर, स्वाभिमान बौद्धिक संस्थाचे राजू साळवे, सहायुद्ध संस्थाचे रोशन ठोसर आणि अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन सतीश सिरस्वान व योजनाताई ठोकरे यांनी केले, तर आभार मोहिनी रामटेके यांनी मानले। वर्षाच्या सत्ता काळामध्ये झालं, मागच्या 10 वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालं। आणि तुम्ही आम्हाला प्रताडित करणारे लोक, आमच्या आई बहिणीची आबरू लुटणारे लोक, तुमच्या सत्ता काळामध्ये अनन्वित अत्याचार करणारे तुम्ही लोक, तुम्ही सांगणार आहात की या देशाचं संविधान बदललं जाईल। आज या देशातला दलित, शोषित, वंचित, पीडित सुशिक्षित झालाय, त्याला समजायला लागलंय, त्याला कळायला लागलंय, त्याचा अभ्यास आहे। आणि म्हणून तुम्ही कितीही वल्गना केल्या, किती तुम्ही लोकांना सांगण्याचं काम जरी केलं, तर या देशातली जनता आता ते स्वीकारणार नाही आणि नाही स्वीकारणार। किती दिवस तुमचं खोटं खपून घेतलं जाईल, किती दिवस तुमचं परसेप्शन, किती दिवस तुमचं चुकीच्या पायंडा पडणाऱ्या गोष्टी या देशातली लोक स्वीकारतील।